दिनिया, ए दिनिया, कुठे आहे रे तू? मी तर बोलतच नाही आता. काही ऐकत नाही. किती दिवस झाले म्हणतो मामाच्या गावले चाल, मामाच्या गावले चाल. काहीच ऐकून नाही राहिली. इथे येऊन बसला आहे रे तू. आवाज दिला तर ऐकून आलं का? आवाज द्यायला तयार नाहीये तू. मी काऊन देऊ? मी बोलणारच नाही आता. बोलणार काऊन नाही रे दिनिया? काय झालं? कायचा राग आला तुले? काय तुला माहित बी नाही कायचा रागाला म्हणतो. काही बोलू नको. मी काही बोलत नाही. जा तू तुझं काम कर. करून घे दिन पूर्ण काम. मी तर माय काम करन, पण तुला राग काय झाला ते तर सांग. तुला किती दिवस झाले म्हणतो मामाच्या गावले चाल. आता सुट्ट्या बी खतम होईल. तर केव्हा चालशील? कायच्या सुट्ट्या खतम होईल रे? जमतेमच तर लागले आता. आताच तर परीक्षा झाली आणि मग त्या 15 काकूचं प्रकरण झालं. आता 2-3 दिवसच झाले. मग आता तू थांब ना, जाऊ ना. थांब ना, जाऊ ना करता आता. मागच्या वर्षी चाललीच नाही तू. नाही दिवाळीत बी चालली. मावशी चालती ना म्हणून चालली नाही. ते सांगू नको. मला सांग केव्हा चालतं. आज चाल नाही तर उद्या चाल. एका दिवसात कसं होईल रे? आज नाही तर उद्या. हवा धुवून सुटली. मला तर आता वावरात जायचं होतं. आंबे पडले असं. चल आपण आंबे चाले जाऊ. काय करतो ते आंब्याचं? अरे वावरात पडले असं, कोणी घेऊन जाईल. चालते का? मी तुला ते म्हणूनच आवाज देऊन आली होती. चल आपण 2 जण जाऊ. आणि त्या सुंदर काकुली आवाज देऊन दे. आपण चाल वावरात जाऊन आंबे येचून आणू. मग आज आम्ही येतल्यावर चालशील का दुपारून? कसा बोलतं रे? दुपारून कसा जाशील? नाही बाबाला विचारलं, नाही कोणाला विचारलं. जाऊ ना, थांब ना. जाऊ म्हटलं ना मी. तू मला पहिले तारीख सांग. आज उद्या परवा केव्हा सांग. मग मी बोलीन बी. मग मी त्यासोबत आंबे येचू लागले बी. नाही तुम्ही बोलत बी नाही, जेवत बी नाही. बापा एवढा राग आला का तुले? पहिले तू आत्ता बाबाला विचार का आम्ही चाललो म्हणून. मग मी बोलीन. 1-2 दिवस थांब, मग जाऊ आपण. 1-2 दिवस म्हणजे आज बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवारी चालशील ना? नक्की सांग. हो होऊन जाईन ना रविवारपर्यंत. सांगतो मग रविवारी जाऊ. एकदम तर आता खूपच खुशी झाली. चाल मी पटकन कोणतं काम करू लागू सांग. सुंदर काकोले सांगायला जाऊ का? हो, सुनीता काकुली म्हणा चालते का म्हणा. आंबे चाले. मी विचारतो. मी आंबे येचू लागायला बी येतो. पण नक्की आहे ना? मग हो नक्की आहे. चाल मी आता गेले सांगून देतो मी गावले चाललो म्हणून. दिनिया थांब ना. दिनिया का दिनिया आहे. चाल बापा, यायला विचारून पाहा लागेल आज. नाही तर आणखीन गोंधळा करून तो. सुनीता, आंब्याच्या झाडाखाली आंबे तर आहेच नाही. हवा गरट खूप सुटलं तर मग कशी आंबे काय झाले? हो ना, 1-2 बी नाही, एकही नाही आहे. कोणाचे काही येतली पूर्ण. पण चोरून नेले असते तर हात पुराले एक आंबे आहे ना. ते नसते तोडले. खालचेच खाली चोरून नेले असते. आई मी झाडावर चढून आंबे तोडू का? खाली झाडावर जेवर चढे. आता हे आंबे पिकासाठी ठेवले ना. मला वाटते राखण करायला या लागते वावरात आता. चांगले आंबे आहे. ह्या आंब्याचे आंबे खूप गोड आहे. ह्या वर्षी मस्त आंबे आले. पाकीत लटपट आंबे आहे. झुपकेचे झुपकेच आहे. हो पण आता एक आंबा नाही खाली. एवढं हवा गरट आलं तर कुठे गेली असं आंबे? वावरातच कोणी असं चोर गिर नसन. चोरायला असता तर झाडाचे तोडून नसते नेले. एवढे हात पुराले आंबे आहे. मला वाटते कोणी वाटलं असं कोणाला पडले ते घेऊन गेलं असं. तू म्हणतो आंबे राखायला या लागेल. मग काय गावाला जाणं कॅन्सल का? नाही रे, कॅन्सल कायले? जाऊ ना आपण. पोट्ट्याच्या मनात थेट बसलाय. गावाले. कोणत्या गावाला चालले बाबा तुम्ही दोघं मायले का? आम्हाला मामाच्या गावाला जायचं आहे. मला ना आईले. केव्हा चालले? रविवारी चाललो आम्ही. रविवारी चाललो. लावते नांदा आता ह्या रविवारचाच. दिने, त्या कोणत्यात कोण दिसून राहिलं रे? ते बाबा आले का वावरात? हो बाबाचा बाबाला घरी नव्हते. जाऊन पाय बरं त्या आंब्याच्या झाडाखाली. आंबे हातात पडले. मी तर पाहुणी आहे. हो जातो मी. रविवारी चालल्या का मग तुम्ही? अहो सकाळी दिन्या फुगून बसला होता. गावाले चाल. मागच्या वर्षी बी नाही चालली म्हणे तू. ह्या वर्षी बी नाही चालत का? सुट्ट्या खतम होईल. मी म्हटलं जाऊ. नाही दिवस सांग म्हणे पहिले. 2-3 दिवसांनी जाऊ म्हणलं तर त्यानं बरोबर 2-3 दिवस रविवार पकडला. म्हणून त्यानं लावलं. रविवारी गावाला चाललो आम्ही. चालल्या तर जाणं. गेल्याच नाही तुम्ही. किती दिवस झाले? जातो जाईनच ना. पण याने एकदमच ठरवलं आता रविवार. तर आता पाय हे आंब्याचंही आहे. आता हे आंबे जर नाही राखले तर आंबे कोणी तोडून नेईल? असं कर, जा त्याला घेऊन जा. ठेवून दे जा त्याला. तुम्ही 1-2 दिवस राजा घेऊन जा. आणून देईन तेल त्याचा मामा नाही तर मावशी. पाहतो आता काही तसंच काही करायला लागेल आपल्याला. त्या
सुनंदा ताई म्हणे ना ये जा म्हणे नागपूरले, तर त्याचा फोन नाही आला. तेही करण फोन आता मला असं वाटते. हो गड्या, त्याचा फोन घेऊन आला तर जाच लागेल मग. म्हणजे तिला तर फुगा येईल. ये जो म्हणे ना. असं करा तुम्ही येऊन जा गावावरून, मग तिकडचं पाहू. हो, एवढ्या यानं आलो ना आंबे बी नाही हो. पाय तर तुला लागत तर झाडाचे तोडून घे आणि चाल जाऊ घरी. तुला काही आंब्याची कोणती गरज आहे? तुमच्या आधीची 5-6 पाठवले जास्त पडले आहे. काय करू मी आंब्याचं? मग दे जा मला लोणच्याले नाही लागन ते रस खाले. आता काय करू कच्चे आंबे नेऊन? आई आई दिना खाली बोंबलत येऊन राहिला, धावत चालला. काऊन रे एवढा धावत आला? काय झालं? आंबे काही कोणा चोरले नाही. आंबे बाबाने असले तिकडे भरून आहे मोठा याच्याभर. काय म्हणते त्याला ते राहते का नाही प्लास्टिकचं त्याच्याभर. बाबा आहे का वावरात? हो बाबा आहे. त्या आंब्याच्या झाडाखाली आहे बाबा. लय मोठे आंबे असले बाबानं. सांगितले नाही घरून गेले तर. हवा आली ना तेव्हा बाबा इथंच होते म्हणून बाबानं पटापट आंबे असले. बाबा म्हणते डब्बा आणला का? डब्बा तर कायले आणला रे? मला काय माहित ते वावरात आहे म्हणून. तुम्ही आले तर सांगितले नाही वावरात. मगाशी चालतो मी. हवा गरट होतं तर इथंच थांबलो. मग हवा गरट सुटलं तर आंबे येचून घेतले. आम्ही म्हणूनच राहिलो कोण चोरले आंबे. मी हवा गरट सुटला म्हणलं आंबे पडले असं म्हणून मी वावरात आली सुद्धाने. मी कुठे ठेवले आंबे? झोपडीमध्ये ठेवली आहे. पण तुमच्या कुंड्यानं नाही होणार. लय आहे 25-30 किलो. चांगला मोठा टप भरला आहे ना. मग तुम्ही गाडीवर घेऊन या, बांधून द्या गाडीले ना. डब्बा आणला का तू ना? भूक बी लागली आज. मला काय माहित तुम्ही वावरात आहे म्हणून. मी डब्बा कशी काय आणीन? चला न तुम्ही, येतो आम्ही मागून. स्वयंपाक झाला लागन तरी घरी. चाल मला ते गाडीवर बांधू लाग. चल तुम्ही या मागून, मी जातो मग घरी. मी बी येतो गाडीवर बाबा. चल. अर्चना इकडे कशी काय आली? कुठं आली अर्चना इकडे? काही नाही, मी चंदाच्याच भेटी आली. तिच्या घरी जाणं नाही परवडत. मग इथं असं राहायचंच म्हणलं तर आवाज द्यायला तिले. येतो म्हणे अंदरून. काय करून राहिली तर? कोणतं काम आहे? काही नाही, तिनं मागं ब्लाऊज टाकले होते. मग त्याचे गळे आणि हे आणि ते काय सांगेन म्हणे. मग म्हणे काही म्हणे नका शिव म्हणे. मग एक साडी आहे त्याचा ड्रेस शिवतो म्हणे. मग काय म्हणते ते विचारतो म्हणलं तिले. तुम्ही कुठे गेलते इकडे? आम्ही गेलतो वावरात. गराडाला तर आंबे झाले. कुठे आहे मग आंबे? आंबे आणले का ती शांता काकू? आम्ही नाही आणले. आणून आता हे वावरातून पडले होते. हवा गरट सुटला तर चाल म्हणलं सुनताले. तर वावरात जात होता आंब्याखाली आंबाच नाही. यायने येचून ठेवले होते. तर हाय चांगले 25-30 किलो. जास्त असं बापा. तर आणतो म्हणे हे. काय करन एवढ्या मोठ्या आंब्याचं? असं कर जा, उद्या चौकात बस जा घेऊन. 10-20 रुपये 20 रुपये किलो कोणीही घेते. हो, कोणाला वाटाण बी ते 1-1 2-2 द्या. पण कोणी खुला करण, कोणी आंब्याचं लोणचंही होते. काय होते टिकते 1-2 महिने फ्रीजमध्ये ठेवलं तर कोणी घेईन 2-2 3-3 किलो. तसंच कर जा. मला बी देता 4-5 किलो. काय करशील 4-5 किलोचं? करीन मी काही बी खुला करीन. मस्त आमसूर होते त्याचं काही बी करता येते. मग हो, घेऊन जा जो. भाव कमी कर जा बा. एवढा मोठा भाव नका लाव जा. नाही लावत. भाव कोणता बी लाव जा, पण लाव जा सारखा. राग लोभ नाही पाहिजे कोणाला. हो, तुम्हीच बाजारात जाता ना, तर तुम्हीच सांग जा किती रुपये भाव आहे तो. त्याच्या हिशोबानं लावीन. जाऊ द्यात हे. का म्हणते चंदा? तुझी घर मालकीन नवीन. तुम्ही गेल्यावर बा माफी बी मागितली न साहेब आणि गायब झाली. मी जाऊन पाहतो तर मॅडम मस्त झोपली होती. म्हणूनच तिला माफी मागितली असेल ना, स्वयंपाक करून घेतला असेल. हो, तरी बी मी तयार आहे ना. बोलू नको मला फक्त तू, असं मा म्हणणं आहे. माहीत नाही बा काय रंग दाखवते तर. आता जमथम आली मी, अंदर जायचीच आहे. बाहेरचं इकडचं झाडलं होतं तर अर्चना येतो म्हणे, तर मग मी इथंच उभी होती. पाहू आता काय होते तर सांगीन उद्या.